नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपला नीट ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झालाय का नाही, कशा पद्धतीने पाहायचं आहे। आता सर्व विद्यार्थ्यांनी नीट ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप तर केलेलाच होता, मात्र फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील, अनावधानाने काही मिसिंग झालेलं असेल, काही राहिलंय, काही चुकलंय, असं काही असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाचा आता एक पिरियड आहे, तो म्हणजे करेक्शनचा टाइम। एनटीए ने करेक्शन विंडो ओपन केलेली आहे। करेक्शन विंडो साधारणतः 3 दिवस दिलेले आहेत, 9, 10, 11। मात्र या करेक्शन मध्ये कोणत्या गोष्टी करेक्ट करता येतात, कोणत्या गोष्टी करता येत नाही, करेक्शन कशा पद्धतीने करायचं हे लॉग इनच्या माध्यमातून लाईव्ह डेमो मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे, त्या पद्धतीने जर काही करेक्शन्स असतील लॉग इन करा, लॉग इन करून चेक करा आणि त्या पद्धतीने आपण पाहणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला करेक्शन करता येईल। सर्वांना लिंक माहिती आहे, एनटीएचा आपला जो फॉर्म भरला त्या लिंकवर जायचं, तिथे गेल्यानंतर लॉग इन रजिस्टर्ड स्टुडंटचं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर त्याच्यापूर्वी एक तुम्हाला सांगतो की महत्वाचं काय डेट्स आहेत बघा। साधारणतः इथे डेट्स काय दिले, 9 मार्च ते 11 मार्च हे 3 दिवस दिलेले आहेत करेक्शनसाठी। 11 तारखेच्या साधारणतः रात्री 12 वाजेपर्यंत 11:50 आपल्याला करेक्शन्स करता येतील। मग हे करेक्शन कशामध्ये करता येतील, तर हे करेक्शन्स आपल्याला एनेक्शर आय त्यांनी दिलेला आहे। साधारणतः ह्या गोष्टीमध्ये आपल्याला हे सर्व करेक्शन्स करता येतात। मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, मदर अँड फादर नेम याच्यापैकी एक, किंवा तुमचं मदर आणि फादर याच्यापैकी नेम क्वालिफिकेशन या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही करेक्ट करू शकता। त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी 12वी मध्ये काही चुका तुमच्या झाल्या असतील, काही माहिती टाकण्यामध्ये चुका झाल्या असतील, ते करू शकता तुम्ही। त्याच पद्धतीनं एलिजिबिलिटी त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता। कॅटेगरी तुमची जर चुकली असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता। काही विद्यार्थ्यांचा कॅटेगरीचं सपोज चुकून दुसरी कॅटेगरी टाकली आहे, तर आता करेक्शन करता येतं का, येतं। समजा आता याच्यामध्ये कसं असतं की सपोज तुम्ही आधी ह्याचं केलेलं असेल, सपोज लाईक तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला आहे किंवा तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला आता हा ईडब्ल्यूएस नकोय, तुम्हाला ओपन मध्येच करायचा आहे, असं काही असेल तर तुम्ही हे करू शकता। किंवा ओपन मधून भरलाय, तुम्हाला ईडब्ल्यूएस करायचं असेल, हे देखील तुम्ही करू शकता। किंवा काही विद्यार्थ्यांचा आता पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट आले, असे पण काही विद्यार्थी आहेत म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यांना आता सर्टिफिकेट मिळाले, यातून फॉर्म भरायचा आहे, तुम्ही ते मात्र करू शकता। किंवा आधी नव्हतं केलं, आता केलंय, मग करू शकता। याच्यानुसार मग काही फी मध्ये बदल झाला, सपोज जसं की ईडब्ल्यूएस ची फीस किती आहे, 1600 रुपये फीस आहे, ओपनची फीस किती आहे, 1700 रुपये फीस आहे। मग हे एक्स्ट्रा 100 रुपीज तुम्हाला नक्कीच भरावे लागणार आहे। म्हणजे हा जर फीस मधला तुम्हाला कॅटेगरीचा काही बदल करायचा असेल तर नक्कीच तिथं फीसचा तुम्हाला दिसून येईल, फीस तुम्हाला भरावी लागेल। परंतु कॅटेगरीच्या व्यतिरिक्त जर तुमचं सिग्नेचर चुकलंय, मला करेक्ट करायचंय, फीस कुठलीही लागत नाही। काही तुम्हाला माहिती करेक्ट करायची असेल, फीस लागत नाही। फीस फक्त तुम्ही या फील्डला जर चेंज करणार असाल तरच फीस लागेल, अन्यथा कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला फीस घेतली जात नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन, म्हणजे तुम्हाला जर सेंटर जो तुम्ही दिलेले आहेत तर हे सेंटर काही चेंज करायचे असतील तुम्ही चेंज करू शकता। ठीक आहे। आणि मीडियम ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे इंग्लिश तर सर्व विद्यार्थ्यांनी केलेलंच असेल, जर त्याच्यासोबत त्यांना काही चेंज करायचं असेल, सपोज काही विद्यार्थी हिंदी करतात, हिंदी केलं तर तुमचा पेपर हा हिंदी पर असतात इंग्लिश मध्ये, परंतु ते पेपरचे लेंथ, क्वेश्चन पेपर हा साईज वाढते मित्रांनो, हे मात्र लक्षात घ्या। हे बघितलं आपण कशा पद्धतीने आपल्याला करेक्शन मध्ये गोष्टी पाहता येतात। आता आपण बघूया की कशा पद्धतीने आपल्याला आता करेक्शन्स करायचं आहे। मग करेक्शन करण्यासाठी विद्यार्थी जेव्हा वेबसाईटवर जातील तेव्हा विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला लॉग इन करायचं आहे। ठीक आहे। मग लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं। एकदा तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन करा, तुम्हाला इथं तुमचं नाव वगैरे दिसेल, प्रत्येक विद्यार्थ्याला नाव दिसेल, त्यांचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, मी तुम्हाला फॉर्म मध्ये सांगितलेलं होतं की अशा सर्व कम्प्लिटेड तुमचा फॉर्म भरलेला दिसेल। मग इथं त्यांनी दिलेलं आहे, प्रेस द बिलो बटन टू प्रोसीड फर्दर फॉर करेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म। जर तुमचे काही करेक्शन असतील तर तुम्ही काय करायचं आहे, सिंपली या टॅबला क्लिक करायचं आहे। ठीक आहे। ऑनलाईन करेक्शन हॅज स्टार्टेड फॉर एनटीए त्यांनी सांगितलेलं आहे, यू कॅन एडिट युअर ऍप्लिकेशन फॉर्म। ठीक आहे। मग इथे तुम्हाला करेक्शन करता येतं। मग यासाठी महत्वाचं काय आहे, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, इथे तुम्हाला दिसेल तो पूर्ण मोबाईल नंबर आणि हे ईमेल आयडी, तर याच्यावर तुमचा ओटीपी जातो मित्रांनो, ओटीपी। ठीक आहे। हा ओटीपी जर टाकला तरच तुमचं लॉग इन होतं आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला मात्र करेक्शन करता येतं, त्याच्याशिवाय तुम्हाला अजिबात करेक्शन करता येत नाही। ठीक आहे। सर्व विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागेल, लॉग इन केल्यानंतरच करेक्शन करता येतं। ओटीपी
आपल्याला इथं साधारणतः अशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे। याच्यावर ओटीपी जातो। काही विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर ओटीपी येत नाही, तर काही काळजी करू नका, ओटीपी नक्कीच येईल। कारण की तुमचा जेव्हा आपण फॉर्म भरलेला होता त्या प्रत्येक वेळेस त्या फॉर्म मध्ये ओटीपी गेलेला होता आणि ओटीपी तुम्ही सांगितल्यानंतरच तो फॉर्म सबमिट झालेला होता। याचा अर्थ मोबाईल नंबर चुकू शकतो का? अजिबात नाही। कारण की तेव्हा जर चुकीचा असता मोबाईल नंबर तर ओटीपी तुमचा टाकता आलाच नसता किंवा फॉर्म सबमिटच झाला नसता। त्याच्यामुळे ओटीपी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांची नक्कीच बरोबर असणार आहे। पण असं मात्र होऊ शकतं पुढे ईमेल आयडी सर आमचा फॉर्मॅट झाला किंवा हे झालं, असं बिलकुल चालणार नाही। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सूचित करतो की त्यांनी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे तुमचं ऍडमिशन होईपर्यंत, कॉलेजचं ऍडमिशन होईपर्यंत तुमच्याकडे ते सुरू असणं गरजेचं आहे। आम्ही पाहिलेले काही विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी नसतो, हरवतो काही, पण मग पुढे तुम्हाला त्याचे इश्यूज येऊ शकतात। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात अशा पद्धतीने हे करू नका। तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा शेवटपर्यंत सुरू असणं गरजेचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्ही हे करा। जर ओटीपी आला नाही तर रिसेंड करा, कारण की कधी कधी साईटचा इश्यू येऊ शकतो आणि आल्यानंतर आपल्याला इथे ओटीपी हे करायचं आहे। आणि एकदा ओटीपी आपण टाकला की पुढे आपल्याला लॉग इन करता येतं। आणि लॉग इन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली कोणकोणत्या फील्ड्स मध्ये आपल्याला करेक्शन करता येतं, त्याच्यानुसार तुम्ही घर बसल्या ठिकाणी ते सर्व करेक्शन्स करू शकता मित्रांनो। ठीक आहे, तुम्ही तिथे घर बसल्या ठिकाणी सर्व करेक्शन्स मित्रांनो करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला करेक्शन करता येईल। ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता की आपण लॉग इन केलेलं आहे ओटीपी टाकून। आता ह्या सर्व स्टेप्स तुमच्या कंप्लीट झालेल्या आहेत मित्रांनो। ठीक आहे, आता तुम्हाला जर याच्यापैकी कुठलं काही करेक्शन करायचं असेल, ठीक आहे, जर माझं काही चुकलेलं आहे, मला काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही इथे करेक्शन्स नक्की करू शकता। मग कुठल्या फील्ड मध्ये काय असेल, तुमचं काही चुकलेलं असेल की राहिलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे सर्व करेक्शन इथे करू शकता। जसं की आता कॅटेगरी आहे, इथे चेंज करता येते। सपोज आता जनरल कॅटेगरी आहे, मी आता इथे ईडब्ल्यूएस केलं तर ईडब्ल्यूएस झालं, मग त्याच्या खालची सर्व माहिती फिलअप करायची तुम्हाला। त्याच्यामुळे जे तुमची कॅटेगरी आहे त्याच्यानुसार हे करा। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व कुठे आता पीडब्ल्यूडी नो आहे, पीडब्ल्यूडीचं तुम्हाला करेक्शन करायचंय, इथं तुम्ही येस करू शकता। ठीक आहे, म्हणजे जे काही करेक्शन्स करायचे तुम्हाला इथे सर्व करेक्शन्स करता येतात। ज्या ठिकाणी काही करेक्शन्स करता येत नाही तिथे तुम्हाला ब्लर दिसेल, तिथे अजिबात तुम्हाला करेक्शन करता। आता सपोज माझ्या नावामध्ये काही चूक आहे, मला काही करेक्शन करता येतात का? यावरती बिलकुल करता येत नाही। डेट ऑफ बर्थ करेक्शन करता येत नाही, हे सर्व आधार कार्ड व्हेरीफाय झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथे काही करेक्शन करता येणार नाही। ठीक आहे, आता जसं एक्झाम सेंटरचं मी तुम्हाला सांगितलंय, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला करेक्शन वाटतंय तिथे इथे क्लिक करायचं या साईडला आणि इथे जायचंय करेक्शन करायचंय। आता मला सेंटर चेंज करायचंय। ठीक आहे, सेंटर सपोज जे काय करायचंय तुम्ही दुसरं सेंटर टाकू शकता। तुम्हाला हे नकोय, सपोज आता पहिलं लातूर टाकले, मला लातूर नकोय, मला बीड पाहिजे फर्स्ट सेंटर, इथे बीड आलेलं दिसेल तुम्हाला, आले। अशा पद्धतीनं करेक्शन करू शकता। जर काही करेक्शन असेल करायचं तर बिलकुल काही करायची गरज नाहीये। ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर पुढे बघा, कुठले पण असू द्या तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये पण तुम्हाला करेक्शन करता येतं। 10वीचं माझं चुकून इयर हे चुकलेलं आहे, काही करेक्शन करायचंय करा तुम्ही। अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मित्रांनो करेक्ट करता येते। काही गोष्टी, फक्त काही गोष्टी अशा आहेत की तेवढ्याच महत्वाच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सर्व करेक्शन मध्ये करता येतात। त्यामुळे याच्या व्यतिरिक्त जर तुमचं काही चुकलेलं असेल तर विद्यार्थी आणि पालकांनी अजिबात घाबरायचं नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नसतो, हे मात्र लक्षात घ्या नक्की। आणि ज्या गोष्टी आपण करेक्शन करणार आहे त्याच्यानंतर इथे खाली हा कॅप्चा फिलअप करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं नक्की, तरच ते तुमचं करेक्शन झालेलं चेंज होईल, अदरवाइज ते तसंच राहील। त्यामुळे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि इथे हे टॅबला क्लिक करायचं। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी चेंज करू शकता, इव्हन तुमचे डॉक्युमेंट सुद्धा। आता ज्या ज्या डॉक्युमेंटला तुम्हाला करेक्शन करता येतं अशा सर्व डॉक्युमेंटला इथे चूज फाईल म्हणून दिलेलं बघा, आपल्याला इथे करता येते। पुन्हा इथे बाकीचं जर विचारलं लेफ्ट हँड फिंगर्सचं तर इथं करेक्शन नॉट अलाउड, म्हणजे याच्यामध्ये करेक्शन करता येत नाही। बाकी सर्व ह्याच्यामध्ये फोटो, तुम्हाला 10वीची मार्कशीट, ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला चेंज करता येतं। ज्या ज्या गोष्टी इथं त्यांनी सांगितल्यात अशा सर्व गोष्टीमध्ये चेंजेस करता येतं। सर्वात शेवटी इथं सेव्ह अँड नेक्स्ट ला करायचं, फायनल सबमिट असतं, सबमिट करायचं। जर कॅटेगरी चेंज केली असेल तर तुम्हाला तिथं पेमेंटचं ऑप्शन येईल, नक्की पेमेंट करा, मगच तुमचं करेक्शन होईल। कॅटेगरी सोडून जर माझी सर 10वीची सनद नव्हती, 10वीची सनद आता मिळाली, मला करेक्शन करता येईल का? येईल। तुम्हाला इथे बघा, इथं त्यांनी दिलेलं आहे 10th मार्कशीट, तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतं, हे करा। मग याच्यासाठी पेमेंट लागेल का? अजिबात लागत नाही।
तुमचं काही तर चुकलंय, फादर मदरचं नेम मध्ये थोडी मिस्टेक आहे, मला करेक्शन करायचं, करता येईल का? यस, नक्की करता येईल. याच्यासाठी कुठलीही फीस लागत नाही. फक्त कॅटेगरी जर तुम्ही बदलत असाल तर नक्कीच त्या कॅटेगरीनुसारची ती फीस तुम्हाला भरणं बंधनकारक आहे. म्हणजे तो डिफरन्स असेल तेवढाच तुम्हाला भरावा लागतो, बाकी एक्स्ट्रा फी भरण्याची अजिबात गरज नाहीये. अशा पद्धतीने हे करेक्शन करायचे. त्याच्यानंतर सबमिट करा. ओटीपी येतो सुरुवातीला, लॉग इन करायचं, करेक्शनच्या विंडोला क्लिक करायचं, ओटीपी येईल, ओटीपी टाकला की फॉर्म ओपन होतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये करेक्शन करायचे तिथे सिलेक्ट करा, तिथे जाऊन करेक्ट करा. करेक्ट केल्यानंतर त्याचा खालचा कॅप्चा असतो ते टाका, सेव्ह अँड नेक्स्ट करा. सर्वात शेवटी येऊन फायनल सबमिट करा, म्हणजे तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्याच्यानंतर कन्फर्मेशन पेजची एक प्रिंट मिळेल तुम्हाला. इथे फायनल सबमिट असतं, फायनल सबमिट करायचं. अशा पद्धतीने पूर्ण फायनल सबमिट करून टाका आणि त्याच्यानंतर सर्व आय ऍग्री फायनल सबमिट ऍप्लिकेशन म्हणून येईल, त्याला हे करा. कन्फर्मेशन पेज घ्या, तुमचं सर्व करेक्शन, आणि हे वन टाइमच करेक्शन करता येतात. त्याच्यामुळे सबमिट करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी चेक करा मी केलेले करेक्शन हे झालेले आहेत का नाही, आणि मगच तो फॉर्म सबमिट करा. अशा पद्धतीने करेक्शन तुम्ही घर बसल्या ठिकाणी करू शकता. अजून फक्त 2 दिवस राहिले, 10 आणि 11 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे सर्व करेक्शन करता येतात. याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही व्हायब्रंटच्या आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरच्या ब्रांचला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी सर्व ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॉल करा, किंवा कुठल्या ऑफिस जवळ पडत असेल तर नक्कीच तिथे व्हिजिट करून तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या मित्रांनो. थँक्यू सो मच.